मध्ये आपलं स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्रग्रहण कधी आहे, हे चंद्रग्रहण कधीपासून आरंभ होणार आणि कधी संपणार आहे। हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहेच, परंतु काही प्रदेशामध्ये याचे नियम पाळण्याची आवश्यकता आहे का, तसेच आजारी, अशक्त, त्याचप्रमाणे गर्भवती असलेल्या स्त्रियांनी या ग्रहण काळामध्ये काय करावे, काय करू नये, कधीपासून नियम पाळावेत, कधीपर्यंत पाळावे, या सर्वांचा सखोल आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। 3 मार्च 2026 मंगळवार भारतामध्ये असणार आहेत ग्रस्तोदित चंद्रग्रहण। याचा अर्थ असा की चंद्रोदय झाल्यानंतर या ग्रहणाचा कालावधी महत्त्वाचा आहे। चंद्रोदय ते सूर्यास्ताचा म्हणजेच 6:48 त्याची सायंकाळी या ग्रहणाचा कालावधी महत्त्वाचा आहे। सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत 6:28 ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत। मात्र गर्भवती स्त्रियांनी, आजारी व्यक्तींनी, अशक्तांनी वेधादी नियम सूर्योदयापासून पाळण्याची आवश्यकता नाही। त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून पाळावयास हरकत नाही। हे चंद्रग्रहण जे आहे हे भारतासह काही देशामध्ये दिसणार आहेत। संपूर्ण अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, रशियाचा मध्य पूर्व प्रदेश या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे। तसेच हे चंद्रग्रहण ज्या भागात, ज्या जिल्ह्यात 6:48 पूर्वी सूर्यास्त होणार आहे त्यांनीच या ग्रहणाचे नियम पाळावायचे आहेत। अर्थात गुजरातमध्ये, त्यानंतर गांधीग्राम, जुनागड, जामनगर, वेरावळ, पोरबंदर, राजकोट या ठिकाणी सूर्यास्त 6:48 आधी होणार आहे, त्यामुळे तेथे ग्रहणादी नियम पाळण्याची आवश्यकता नाही। 3 मार्च 2026 वेदारंभ कालावधी सूर्योदयापासून मोक्षापर्यंत अर्थात सायंकाळी 6:48 आहे। या काळात वेध पाळावे। गर्भवतींनी 11 नंतर मोक्षापर्यंत वेध पाळावेत। वेद काळात काय करावे? वेद काळामध्ये स्नान, जप, श्राद्ध, नित्यकर्म, दीक्षा घेतलेल्या मंत्राची उपासना हे सर्व वेद काळात करावे। आणि वेद काळामध्ये काय करू नये तर सर्वात महत्त्वाचे मलमूत्रोत्सर्ग, पाणी पिणे, झोप घेणे, अन्न पदार्थ खाणे, अपशब्द बोलणे, वाईट कर्मकृत्य करणे हे वेद काळात करू नये। गर्भवती स्त्रियांनी चिरणे, कापणे या गोष्टी मूळ वेद काळात करू नये। अर्थात 11 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत वेद काळ आहे 6:48 परंतु या ग्रहणाचा महत्त्वाचा पर्व काळ काय आहे हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे आहे। कारण या मुख्य पर्व काळात ग्रहण स्पर्श आणि मोक्ष आपण जाणतो, तेव्हा आपण स्नानादी कर्म करून उपासना करतो, परंतु भारतामध्ये हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे अर्थात चंद्रोदयानंतर सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा मुख्य कालावधी असल्यामुळे या ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य हा भारतामध्ये दिसणारच नाही। मग हा कालावधी कसा समजावा तर असे आहे की ज्या गावाचा चंद्रोदय ज्या वेळेत होणार आहे त्या वेळेत झाल्यानंतर सूर्यास्तापर्यंत हा महत्त्वाचा पर्व काळ आहे। हे समजण्यास थोडेसे कठीण जरी असले तरी सोपे करायचे म्हटले तर महत्त्वाचा कालावधी आपण कसा पाहू शकतो तर अर्थात नाशिकचा विचार केल्यास नाशिकमध्ये 3 मार्च 2026 रोजी सूर्यास्त हा 6:39
मिनिटांचा आहे. तर 6:39 ते 6:48 हा 9 मिनिटांचा पर्वकाळ नाशिकमधील असणाऱ्या व्यक्तींनी पाळावा. या पर्वकाळामध्ये आपण उपासनादी कर्म, ध्यान, धारणा इत्यादी करू शकतात. ज्यांना आपल्या शहराचा, आपल्या गावाचा हा कालावधी जाणून घ्यायचा असेल पर्वकाळ, तर कमेंट करा, मेसेज करा, आपल्याला तो कालावधी कळवला जाईल. त्याचप्रमाणे या ग्रहणाचे राशीफल आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर मेसेज करा. सर्वात महत्त्वाचे, हे जे ग्रहण आहे हे ग्रस्तोतीत असल्यामुळे याचा मूळ पर्वकाळ थोडा आपल्याला कमी मिळतो. कारण सूर्यास्त ते मोक्ष हा मुख्य कालावधी प्रत्येक गावाचा वेगवेगळा असणार आहे आणि त्याप्रमाणे तो पर्वकाळ आपण जाणून घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे, गर्भवती स्त्रियांसाठी पर्वकाळामध्ये, वेदकाळामध्ये शक्य ते नियम पाळावेत. प्रकृतीकडे लक्ष देऊन वेदकाळामध्ये आपण पाणी पिणे, मलमूत्र विसर्जन करणे करू शकतात. मात्र जो मेन पर्वकाळ आहे, वेदकाळामध्ये किमान पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग करणे ठीक आहे, परंतु मेन जो पर्वकाळ आहे, जो पर्वकाळ अगदी कमी मिनिटांचा प्रत्येक गावात, शहरात मिळतो आहे, त्या पर्वकाळात तरी हे करणे जास्त महत्त्वाचे आहे आणि ते टाळावेच. धन्यवाद. यानंतर आपल्याला काही माहिती, काही प्रश्न पडले असतील आणि काही विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण मेसेज करू शकता.